नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा उत्सव 2024 त्याविषयी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये नारळी पौर्णिमा हा खूप मोठा सण मानला जातो आणि आपल्या ह्या किनारपट्टीचे असलेले मच्छीमार बांधव असतील किंवा पर्यटन व्यावसायिक असतील तर खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गाच्या व्यावसायिक बाजारपेठेची सुरुवात ह्या दिवसापासून होते. रक्षाबंधनाचा पवित्र सण या दिवशी साजरा केला जातो. भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख सन्माननीय श्री निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमासाठी ह्या नारळी पौर्णिमा कार्यक्रमासाठी एक स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करत आहोत. ज्या स्पर्धेचं नारळ लढवणे स्पर्धा ज्याचं प्रथम पारितोषिक हे 1 लाख रुपये असणार आहे. जी आपली हिंदू संस्कृती आहे आणि ही संस्कृती स्थानिक पातळीवर देश विदेशापर्यंत पोहोचावी आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा होणार आहे नारळी पौर्णिमा हा उत्सव. त्या दिवशी प्रथम पारितोषिक हे जे आहे ते 1 लाख रुपये असेल. त्याच्यानंतर इतर आकर्षक पारितोषिके देखील असणार आहे. ह्या नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने मालवण बंदर जेटी येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून साधारण ह्या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3 वाजता सन्माननीय श्री निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या उद्घाटनाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्याचबरोबर महिला वर्गासाठी देखील नारळ लढवणे ही स्पर्धा आयोजित केली असून ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे असेल त्याच्यामध्ये 1 नंबरचा पारितोषिकाला फ्रीज तसेच सन्मान चिन्ह, 2 नंबरचं पारितोषिक जे असेल त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन आणि सन्मान चिन्ह आणि 3 नंबरचं पारितोषिक असेल ते फॅन आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसं महिला नारळ लढवणे स्पर्धेमध्ये असणार आहेत. त्यानंतर उपस्थितांमध्ये लकी ड्रॉ काढून देखील 3 प्रमुख बक्षिसं ठेवली जाणार आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं बक्षीस असेल सोन्याची नथ, दुसरं बक्षीस असेल चांदीचा करंडा आणि तिसरं बक्षीस असेल चांदीचा छल्ला. तसेच ह्या कार्यक्रमासाठी ज्या महिला अगोदर सुरुवातीला जे 100 लोक ह्या नारळ लढवण्या स्पर्धासाठी रजिस्ट्रेशन करतील तर त्या पहिल्या 100 महिलांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक विशेष गिफ्ट ह्या 100 महिलांसाठी असणार आहे. एकंदर हा कार्यक्रम आपल्या संस्कृती आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे ही डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सोबत तारकर्ली पर्यटन संस्था असेल किंवा रिक्षा चालक मालक संघटना असेल तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघ दरवर्षी जी रिक्षा रॅली आयोजित करतो त्या रिक्षा रॅली ही भरड नाक्यावरनं जी नेहमीप्रमाणे बंदर जेटीवर येते तर सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून देखील आकर्षक बक्षिसं देखील त्या रिक्षा रॅलीसाठी आयोजित केली आहे, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट रिक्षा सजावट स्पर्धा, पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली उत्कृष्ट सजावट स्पर्धा म्हणून प्रथम पारितोषिक जी रिक्षा सजावट स्पर्धेसाठी त्याच्यात प्रथम पारितोषिक हे 15,000 रुपयाचं असणार आहे, द्वितीय पारितोषिक हे 10,000 रुपयाचं असणार आहे आणि तृतीय पारितोषिक हे 5,000 रुपयाचं असणार आहे आणि उत्तेजनार्थ 2 पारितोषिक दिले जाणार आहे. त्यानंतर राजकोट किल्ला पर्यटनदृष्ट्या डेव्हलप झालाय आणि त्या ठिकाणी देखील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतले जात आहेत. तर त्या ठिकाणी असलेले जे राजकोट मित्रमंडळ आहे त्याच्या माध्यमातून देखील एक नारळ लढवणे स्पर्धा होते. त्याच्यात देखील सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून त्या स्पर्धेला देखील पहिलं
जे बक्षीस आहे तिथे लावलेलं 21,000 रुपये, ते बक्षीस देखील सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. एकंदर या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सांस्कृतिक असलेल्या हा नारळी पौर्णिमेचा उत्सव ह्या सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी मालवणच्या माध्यमातून एक जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे. आणि ह्यासाठी जे सुरुवातीचे 100 महिलांचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यासाठी काही नंबर हे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय मालवण इथे नाव नोंदणी करू शकतात. तसेच तो नंबर मी आपल्याला देतो. शहर मालवण शहर अध्यक्ष महिला आहेत चारू अन्वेषा आचरेकर म्हणून. तर त्यांचा जो नंबर आहे तो आहे 8180966833. यांच्याकडे आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जे रजिस्ट्रेशनसाठी जो नंबर आहे तो तन्वी परब म्हणून या ठिकाणी कार्यालय प्रमुख आहेत, ज्यांचा नंबर आहे 7588117805. तसेच पुरुषांची जी नारळ लढवणे स्पर्धा आहे, ज्याचा ललित चव्हाण हे आमचे युवा मोर्चाचे प्रमुख आहेत, त्यांचा नंबर आहे 9096728048. त्या नंबरवर संपर्क साधून ह्या नारळ लढवणे स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने आपण करत आहोत. सदर स्पर्धा ही सन्माननीय या कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख श्री निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि जसे काय पुढचे वेळोवेळी अपडेट असतील तसेच आम्ही आपल्याला कळवण्यात येईल आपल्याला.